काहीच त्याला टाकलं तिथं आम्ही. तू 7 दिवस सुट्ट्या मारल्यात ना, बघा आता तू ते वाघ बी किती आहे. आता तुझं काम तमाम आहे. हत्तीचा आवाज बघ, हत्तीचा आवाज येईल का? त्यांनी बघितलं तर वाटलं तो निचाकला वाटते तिथं. काय रे, काय आलं त्याला? हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. तर आता चाललो आम्ही. आज व्हिडिओ बनवायचा प्लॅन नाही ना, म्हणून ब्लॉग स्टार्ट केलेले मी. तर आता इथून चाललो आम्ही चालत. आता व्हिडिओ बनवायचा प्लॅन नाही, तरी पण हे आलेले तिथं. हे एकच जण दिसतो काय, ऋषा काय अजून आलाच नाही ना. तर आता बघू, आम्ही तिघं जण आहेत. आता काय करायचे प्लॅनिंग करतो. आता गाडी आणली नाही, इथं खडबडीत रस्ता आहे ना, गाडी तिथंच लावलेली मी. तर आता बघू दे, याला विचारतो काय करायचं. आता बघू शॉर्ट व्हिडिओ तर काय आज बनायची पण इच्छा नाही बनवायची. तर मग आता ब्लॉग स्टार्ट केला. ब्लॉगवर कुठेतरी जातो आम्ही, तिकडे बनवतो. काय रे, मग आज काय तुम्ही शॉर्टबद्दल काही आठवलं, स्क्रिप्ट बिप आणले का नाही? हां, मग आला का मग तू? या अशी पोरं आहेत रे. काय करायचं काहीच. तर मग ऋषा आलाय का? हे तिकडे काम करतो. हा, काम करतो तिकडे. आलाय हो. ऋषा आलाय. 7-8 दिवस नव्हता ना तो? मग नव्हता. भंडीला गेली 7 दिवस. एक काम कर, प्रँक करायचं याच्यासोबत. हा, चल करू. चल करू, लय मजा येईल. मजा येईल. हा, काय करायचं पण? आंब्यांच्यावर झालं नाही आता तिकडे, त्या तिकडे सोडून येऊ. हा, आहे का पण तो आतमध्ये? आई काम करतो तिकडे. तिकडे जाऊ आंब्यांच्या, म्हणजे त्याला आपल्याला त्यांनी त्रास दिलेले एवढे दिवस. 7-8 दिवस आलेले नाही तो जेमतेम. तर मग आता त्याला ना आंब्यांच्या नेते असं सांगू त्याला, आंब्यांच्या जायचे आपल्याला. तर तिथंच टाकून तिकडे लांब डोंगरी दिसते ना, तिकडे सोडून येऊ त्याला. तेव्हा त्याला अक्कल येईल जरा. आपण 7 दिवस सुट्टी काला मारली. हा, ऋषा इकडे ना. काय दरवाजा लॉक आहे तो आतमध्ये, कसा काय दरवाजा लॉक आहे? त्या बाजून गेलाय काय? खिडकीतून गेलता काय ते? मग काय रे, एवढे दिवस सुट्ट्या मारल्यास काय, कसा काय? हा, एवढे दिवस सुट्टी मारल्यास काही तुला जबाबदारी काही नावाची चीज? ठीक आहे, चल लावते. मजा केलीस ना मग 7 दिवस 8 दिवस. हा, कालूडॉनने तुझ्यासारखा शर्ट घातलाय. तर ऐक ना, आंबेवर जाता का? आज काही व्हिडिओ बनवायची नाही. हा, जाता ना. सर आपण तिथं प्लॅन पण केलेले, ते पण काही व्हिडिओ बनेल का ते बघू. चला. तर गाईच बकरा जाल्यामध्ये अटकलेले. तर आता तिकडे त्याला आंब्यावर नेतो ना, तिकडे टाकून नेतो. हा व्लॉग आहे ना, एंडपर्यंत बघा. तर गाईच चाललो आता मी आंब्यावर. मस्त हिरवं आंबे आले असतील. मस्त मीठ मसाला घेतलाय ना रे. हा, मस्त मीठ मसाला चोरून खाणार आहे. गाईत आता पोचलो आम्ही. उतरत रे, हे काय उतरतच नाही, हे असं करतं. आता पोचलो आम्ही. आता मस्त आंब काढतो, मस्त मीठ मसाला लावून खातो. मोठा प्रँक होणार तो, नक्की बघा. मोठा प्रँक होणार आहे आता. ए, गाडी फिरून ठेवू का? गाडी फिरून ठेवू? हा, गाडी फिरून ठेवतो. म्हणजे कसा कोणी इथलं शेतमालक आला ना, आंब्याचा मालक, पटकीन गाडीवर बसता येईल, निघता येईल. जमल ना? तेच बरं होईल. गाडी फिरून घेतो का मी. हे पकड. अर्णवला सांभाळायला लागेल. गेला डुकरांच्यात, म्हणजे झाला माग गेलता. काहीतरी निघत बोलला तो, लहानपणी हरवलेलं मी. बकऱ्यांच्यात गेलता आता इथे सेफ आहे ना. हो, चावी राहू दे, गाडीलाच राहू दे. नको, कोण नेईल गाडी? अरे मग कोणी आला बिला तर पटकीन निघाता बसून. माहित आहे का? बरोबर बोललो ना गाईत. ब्लॉग बघा एंड पर्यंत, मज्जा येईल. चला पटपट जाऊ आपण. आंबा कुठला आलाय पण? ह्यो आंबा का आलेला दिसत नाही मला. तिकडे आंबा आहेत का? आंबा आहेत. चल, मला सगळं माहिती. काय आहेत ना, पण त्याला काही माहिती आहे तुला सगळा? मग मला सगळं माहिती. मी नेतो. चल, चला मग. याला पण विचार पाहिजे, मला नाही माहिती. आहेत ना पण आंबा. बकरा जाल मध्ये फसलाय. ऐका ना जरा, चावी राहिली तिथं, गाडीलाच राहिली.
ते कोणी येईल त्याने इथं काही येण्याची शक्यता नाही, कोणी येईल. पण असं कोणी आलाच तर मग चावी काढून नेली तर आपलं दाचं वांद होते. हा तर मी जातो, मग तुम्ही चला पुढं, मी लगेच येतो. इथंच आहे ना आंबा? हा मी चावी काढून आणतो का. काहीच चावी काढून आणतो ना. त्यानं पण सांगितलेलं आहे मी, त्याला थोडा पुढं पाठवा ना, तुम्ही पण लगेच मागं फिरून या. आता त्याची गेम होणार आहे, लय बॅकर गेम होणार आहे. 7 दिवस तुम्ही सुट्ट्या मारल्यात ना, आता बघ तुझ्यासोबत कसा प्रँक होतो. ते थांबलत काला काय माहिती. टाकलं आता निघत आहे. मला चप्पल चप्पल उचल, चप्पल उचल. अरे चप्पल उचलला. काहीच त्याला टाकलं तिथं आम्ही. तू 7 दिवस सुट्ट्या मारल्यात ना, बघा आता तू इथं वाघ बी किती आहे, हत्ती बित्ती. आता तुझं काम तमाम आहे. 7 दिवस सुट्ट्या मारतोस तू. बसा बसा बसा. घरी पलू डायरेक्ट, घरी पलू. गाईच तर त्याला टाकून आलो आम्ही. आता त्याची वाट लागले पूर्ण. त्याच्यात मजा नाही आली काही. त्याने 7 दिवस सुट्टी मारली आणि त्याला इथूची शिक्षा. मज्जा नाही आली. नाही. मग तो घ्यायची काय लगेच येईल घरी अर्धा 1 तासात. मग घ्यायची अजून मज्जा त्याची. हा घ्या चल. चला या डोंगरीवरच्या वरती जाऊ, हा नाही त्याची मज्जा घेऊ. काय करतो तो, काय इथं जनावर बिनावर लय हत्ती बित्ती वाघ आहेत. चल चल वरती चल. त्याची मजा वरती घेऊ. जाऊन त्याच्या मजा घेऊ. तर काय करतो तो बघू. गाईज तर आता आलो आम्ही डोंगरीवर. धीरज बोलतो काय त्याला टाकून जाण्यात काही नुसती मज्जा नाही, तो घरी येईल कसा पण करू. तर मग आता आम्ही अजून त्याची मज्जा घेणार आहेत. इथून बघतो कसा येतो तो. इथं जंगलात ना वाघ बिग ना हत्ती बित्ती लय. तर मग आता काय त्याची डुकराचा लय आहे. वाट लागणार आहे, त्या बघायच्या. मग त्याचं रिएक्शन आणि ती घ्यायचे ना. नीलगाय बघ पाहू, ती नीलगाय. नीलगाय चालायचं काहीच निघत पासून. हत्ती ना वाघासमोर नीलगाय काहीच नाही. ह्यो फक्त एकच रस्ता आहे आमच्या गावाकडे झाला, इकडूनच डायरेक्ट. डोंगरीच्या इकडे ना आंबोंबच काही गेलं ना असा नाही तर इकडून एकच रस्ता असतो. तिकडून कोणतरी हालचाल करताना दिसलाय मला. तो बघा, तो बघा, दिसतो का? हत्तीचा आवाज बघ. हत्तीचा आवाज घेतला का? आलाय बघा ना तो. तोच आहे ना, इथं झाडाच्या मागेतला परे. कुठे गेला तो? तो बघ, दिसतो का? काय रे, काय असं नखरे करतो तू? इकडे लावा, मागे लावा, मागे लावा, मागे लावा. दिसू नका का? त्याने बघितलं तर वाटलं तर तो निचाकला वाटते तिथं. काय रे, काय आला त्याला? तो तिथंच निचाकलाय अजून. दिसतो का? बघेल बिगेला तो बघितला. ओय बघितलं वाटते. दगड घेऊन आलाय. पला काहीच मेलो आता. मला थांब, माझी आयडिया नव्हती. थांब माझी आयडिया नव्हती काही. माझी आयडिया नव्हती. तेही मला इथं तुला असं प्रँक करायला सांगितलं. ते बोलतात माझी गाडी पंक्चर करील असं बोलत होतं. माझा काही दोष नाही त्याच्यात. मी काय केलं नव्हता. त्यानं धर तू चप्पल, माझी चप्पल. चप्पल घेतली मी माझी. काहीच आता मारायला बेकार. माझी गाडी तिथं लावलेली आहे. परत नाही कोणासोबत प्रँक करणार. टकट मारला म्हटलं जीव नाही तर मग या काही गोष्टी करून फायदा नाही ना. काहीच मी लय बेकार वाचलं. हे पण लय बेकार मार खाणार आहेत. आता काय झालं बघू दे त्याला. लय मारला असेल ते. लय लांब गेलं पळत. बाबा 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 दिसत पण वाटतं कुठे गेलं ते बघायचं. लय लांब गेलं पळत. ते लय मारणार आहे. लय मारेल त्यानं तो.
गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता त्यांना वाचवायला जायला लागेल मला. गाईज प्रँक करायला आलतो आम्ही, आम्हाला नव्हतं माहीत असं प्रँक होणार आहे. आमच्यावरच बुलेटला लागला. आता परत कधी प्रँक करणार नाही. काही लई मार खाल्ला असं लोकाही. आता मी नाही काढला असा प्रँक करायचा, पण आता त्यांच्यावर भारी पाहिजे. जाऊ दे आता, लई मार खातील ते.